नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय भूगोल प्रकरण 2 पृथ्वीचे अंतरंग। आज आपल्याला पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून तसेच थोडे आठवूया। जरा विचार करा, शोधा पाहू या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून करायचा आहे। तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे। तसेच या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा वाचन करावे आणि गृहपाठातील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवा। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायाच्या अगोदर आपण थोडे आठवूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 9 यावर काही प्रश्न विचारले आहेत। मागील इयत्तांमध्ये तुम्ही खडकांचे प्रकार, ज्वालामुखी व भूकंप यांची ओळख करून घेतली आहे। त्यावर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते? उत्तर, भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लहरी तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते। त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात। भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो। दुसरा प्रश्न आहे, अग्निजन्य खडक कसे तयार होतात? पृथ्वीतील तप्त वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकास अग्निजन्य खडक म्हणतात। ज्याच्यापासून अग्नीचे खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला शिलारस म्हणतात। पृथ्वीच्या पृष्ठाखाली खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात। तिसरा प्रश्न आहे, ज्वालामुखी म्हणजे काय? उत्तर, ज्वालामुखी म्हणजे असा डोंगर ज्यातून लाव्हारस बाहेर पडतो। पृथ्वीच्या अंतरंगात अनेक पदार्थ आहेत, त्यापैकी काही पदार्थ हे तप्त आहेत। या पदार्थाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा प्रचंड असते। पृथ्वीच्या अंतरंगात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू असतात। या हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील ते तप्त पदार्थ बाहेर पडतात। जमिनीला तडे जाऊन भेगा पडतात। असे तप्त द्रव पृथ्वीच्या अंतरंगातून पृथ्वीवर येण्याची प्रक्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय। त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात? उत्तर, ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक किंवा छिद्र असते, ज्यामधून पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस, मॅग्मा, उष्णवायू, राख इत्यादी बाहेर पडतात। सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो। त्याला ज्वालामुखी पर्वत म्हणतात। हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? उत्तर, हे पदार्थ द्रव स्वरूपात असतात। आणि शेवटचा प्रश्न, हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? का? उत्तर, हे पदार्थ उष्ण असतात कारण पृथ्वीचा अंतर्गाभा उष्ण असतो। अशा प्रकारे आपण थोडे आठवूया। यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत। जरा विचार करा। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14 वर एक प्रश्न विचारला आहे, पृथ्वीचे अंतरंग कसे असेल याबद्दल 10 ते 12 वाक्ये लिहा। उत्तर, बाह्यगाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे। अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह खनिजाचे प्रमाण जास्त आढळत असल्यामुळे यास NiFe असे म्हणतात। पृथ्वीचा 19% भाग गाभ्याने व्यापला आहे। पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 1/3 वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे। पृथ्वीचे अंतरंग खूप तप्त असेल, पृथ्वीच्या अंतरंगात वरच्या थरात मोठमोठे खडक असतील, खूप उष्णतेमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील खडक वितळत असतील व त्यामुळे तेथे शिलारस तयार होत असेल, पृथ्वीच्या अंतरंगात मोठ्या प्रमाणावर दाब असेल, प्रचंड दाब व उष्णता यामुळे पृथ्वीच्या अंतरंगात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असेल, पृथ्वीच्या अंतरंगातील ऊर्जा लहरींच्या स्वरूपात सर्वत्र वहन होत असेल,
पृथ्वीच्या अंतरंगातील ऊर्जा लहरींच्या वहनामुळे भूपट्टांची हालचाल होत असते. पृथ्वीच्या अंतरंगात गुरुत्वाकर्षणाने मूल्य झपाट्याने कमी होत असेल. पृथ्वीच्या अंतरंगात काही भाग द्रव स्वरूपात, काही घन स्वरूपात व काही द्रव स्वरूपात असेल. पृथ्वीच्या अंतरंगात केंद्रस्थानी सर्वोच्च तापमान आढळेल. पृथ्वीच्या अंतरंगात चुंबकीय लहरींचे प्रवाह वाहत असतील. पृथ्वीच्या अंतरंगात सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह, निकेल इत्यादी खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा असेल. अशा प्रकारे पृथ्वीचे अंतरंग कसे असेल याबद्दल 10 ते 12 वाक्य आपल्याला लिहिता येतात. त्यानंतर शोधा पाहू. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14 प्रश्न विचारला आहे. जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो कशासाठी साजरा करतात? उत्तर, वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे. भिन्न पार्श्वभूमी, श्रद्धा, विश्वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. या कार्यक्रमात दरवर्षी 1 अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात. यातून समाज विकास आणि पर्यावरण संरक्षण कार्यक्रमाद्वारे काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी वर्षभर समन्वय साधला जातो. जागतिक पातळीवरील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र जोडणाऱ्या अर्थ डे नेटवर्क EDN या आंतरराष्ट्रीय संघटनेने वसुंधरा दिनाच्या वाटचालीचा आढावा आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या माहितीचा संपादित भाग वनराईच्या वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. अशा प्रकारे जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय आणि तो कशासाठी साजरा करतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत टिक अशी खूण करा. पहिलं विधान आहे, भूकवचाचे हे 2 थर आहेत. पर्याय, बाह्य व आंतरकवच. 2 खंडीय व महासागरीय कवच. 3 भूपृष्ठ व महासागरीय कवच. 4 प्रावरण व गाभा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खंडीय कवच व महासागरीय कवच. भूकवचाचे कोणते 2 थर आहेत? खंडीय व महासागरीय कवच. दुसरं विधान आहे आ, प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? पर्याय, 1 सिलिका, 2 मॅग्नेशियम, 3 ॲल्युमिनियम, 4 लोह. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॅग्नेशियम. प्रावरण व भूकवचात मॅग्नेशियम हा घटक सामायिक असतो. तिसरं विधान ई, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात? पर्याय, 1 लोह मॅग्नेशियम, 2 मॅग्नेशियम निकेल, 3 ॲल्युमिनियम लोह, 4 लोह निकेल. उत्तर आहे लोह निकेल. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात लोह निकेल ही खनिज द्रव्ये आढळतात. चौथं विधान ई, अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? पर्याय, 1 वायुरूप, 2 घनरूप, 3 द्रवरूप, 4 अर्धघनरूप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घनरूप. अंतर्गाभा घनरूप या अवस्थेत आहे. उ आहे किंवा 5वं विधान आहे, बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? पर्याय, 1 लोह, 2 सोने, 3 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोह. बाह्यगाभा लोह याचा बनला आहे. आणि त्यानंतरचं विधान आहे, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? पर्याय, 1 प्रावरण, 2 गाभा,
3 भूकवच, 4 खंडीय कवच. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खंडीय कवच. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला खंडीय कवच असे म्हणतात. 7वं विधान आहे आणि शेवटचं, कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? पर्याय 1 प्राथमिक लहरी, 2 द्वितीय लहरी, 3 पृष्ठीय लहरी, 4 सागरी लहरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राथमिक लहरी. प्राथमिक लहरी ह्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. अशा प्रकारे प्रश्न पहिला अचूक पर्यायासमोरील चौकटीत टिक अशी खूण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. उत्तर बरोबर. हे विधान बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला दुरुस्त करून लिहिण्याचं कारण नाही. दुसरं विधान आहे आ, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. उत्तर चूक. आता हे विधान चूक असल्यामुळे आपल्याला हे विधान दुरुस्त करून लिहायचं आहे. तर दुरुस्त विधान कसं लिहिता येईल? पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यापासून बनलेला आहे. तिसरं विधान ई, बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. उत्तर बरोबर. आणि आता चौथं विधान आहे, खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. उत्तर चूक. दुरुस्त विधान, खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. ती विधाने चूक की बरोबर ती लिहून आपण चुकीची विधाने यामध्ये दुरुस्त करून सुद्धा लिहिली आहेत आणि प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे, भूकवचाचे 2 भाग कोणते, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? उत्तर, खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे 2 भाग आहेत. जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे. भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन खंड आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो. भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहेत तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे भूकवचाचे जे 2 भाग आहेत, खंडीय कवच आणि महासागरीय कवच, त्याच्या वर्गीकरणाचा आधार काय आहे? जमीन व पाणी. दुसरा प्रश्न आहे आ, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? उत्तर, प्रावरणाचा वरील भाग उच्च प्रावरण अधिक प्रवाही आहे. प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. प्रचंड ताप व उष्णता यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यासारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असेही म्हणतात. तिसरा प्रश्न ई, पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. उत्तर, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे. तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्यगाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते. चक्राकार गतीमुळे भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण म्हणतात. अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा
हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा, सुबक आकृत्या काढून नावे द्या। त्यामध्ये पहिली आकृती काढायला सांगितली आहे। पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे लिहा। पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे, अंतरंगाची आकृती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। व्यवस्थित पृथ्वीचे अंतरंग ही आकृती या ठिकाणी आपण काढली आहे, किंवा या ठिकाणी मी पुस्तकामधली आकृती तुम्हाला टाकत आहे, ती व्यवस्थित तुम्ही काढा, त्याला नावे द्या। नावे कशी द्यायची आहे तर शिलावरण, भूकवच व प्रावरण। शिलावरण 100 किमी, बाह्यगाभा द्रवरूप, अंतर्गाभा घनरूप, पृथ्वीचे केंद्र 6371 किमी, गाभा 3471 किमी, निम्न प्रावरण 2870 किमी, उच्च प्रावरण 30 किमी, भूकवच सरासरी 30 किमी, प्रावरण घनरूप। अशा प्रकारे आपल्याला ही आकृतीला नावे देऊन आकृती काढायची आहे। दुसरी आकृती काढायला सांगितली आहे चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त। चुंबकीय ध्रुव व विषुववृत्ताची आकृती या ठिकाणी दिली आहे। ही आकृती सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 13 वर आहे। अगदी व्यवस्थित पाहून काळजीपूर्वक काढायची आहे, नावे द्यायची आहे। त्याची नावे आहेत भौगोलिक आस, भूचुंबकीय आस, भौगोलिक विषुववृत्त, चुंबकीय विषुववृत्त। अशा प्रकारे आकृतीला नावे द्यायची आहे। आकृती कशाची आहे? भूचुंबकीकरण, ध्रुव व विषुववृत्त। अशा प्रकारे आपण छान आकृत्या काढायच्या आहे आणि प्रश्न चौथा या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। त्याला व्यवस्थित नावे सुद्धा द्यायची आहे। ज्या भागाला जे नाव आहे तेच नाव द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा आणि चौथा या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। त्यामध्ये आहे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो, काय कारण आहे? तर उत्तर, पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा ह्या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे। पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्यगाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत। अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते, किंवा पृथ्वीच्या अंतरंगात जो फरक आढळतो तो या कारणामुळे। दुसरा आहे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे। काय कारण आहे यांचा सहसंबंध असण्याची ती बघा। उत्तर, पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात। पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात। म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते। अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान याचा सहसंबंध आहे। तिसरा प्रश्न, प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे। उत्तर, प्रावरणात उच्च प्रावरणात सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो। प्रचंड उष्णता व ताप यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली, ऊर्जा लहरी निर्माण होतात। या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया घडतात। अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे। चौथा प्रश्न आहे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते। उत्तर, भूपृष्ठाखालील अंतरंगाची खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी असते। सागरपृष्ठाखालील अंतरंगाची महासागरीय कवचाची घनता 2.90 ते 3.3 ग्रॅम घनसेमी असते। भूपृष्ठाखालील अंतरंगाची
खंडीय कवचाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते, त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते। या उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगाची महासागरीय कवचाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते, त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते। प्रश्न 5. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते। उत्तर: पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते। पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातामधून वाहणारे भारित कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते। अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते। अशा प्रकारे आपण प्रश्न 5 भौगोलिक कारणे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। यानंतर आहे उपक्रम। उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगाची प्रतिकृती तयार करा। या ठिकाणी आपल्याला आकृती तयार करायची आहे। कशाची? तर पृथ्वीच्या अंतरंगाची। या ठिकाणी मी आकृती टाकली आहे, काळजीपूर्वक निरीक्षण करा, शक्य असेल तर वहीमध्ये काढून घ्या। आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची। तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा। त्यासाठी प्रश्न आहे पृथ्वीच्या गाभ्याचे 2 भाग कोणते? पृथ्वीच्या कोणत्या भागात शिलारस तयार होतो? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी अगदी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे। या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा लक्षपूर्वक वाचन करायचे आहे। अशा प्रकारे आपण पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय थोडे आठवा, जरा विचार करा, शोधा पाहू, उपक्रम, गृहपाठ या सर्वांचा अगदी काळजीपूर्वक लक्षपूर्वक अभ्यास केला आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।